मुलांचा 5 वर्षाखालील मुलांसाठी झोका बांधला आहे. 55 वर्षाची बाई झोका करायला लागली. सोड. नमस्कार मित्रांनो, माझं शुभ आणि पुन्हा एकदा सगळं तुमचा यूट्यूब चॅनल शुभ्स मीडियावरती. आणि आज आपण चाललोय पैठणला, जे की संभाजीनगरमध्ये, आणि फुल फॅमिलीसोबत आपण चाललोय विकेंडला एन्जॉय करत. विषय असा झाला की आपण सकाळी लवकर निघलोय आणि त्याच्यामुळे थोडासा आपल्याला अंदाज दिसतोय. बट तो वातावरण पूर्ण पावसाचं झालंय, पाऊस पडतो की माहीत नाही. पण आपण निघलोय आणि या व्लॉगचे 2 पार्ट असतील. एक म्हणजे पैठणचा व्लॉग असेल आपला, आणि दुसरा म्हणजे की आम्ही वेरूळ लेणी पण बघायला जाणार आहोत, त्याचा एक सेकंड ब्लॉग पण असणार आहे. सो लेट्स स्टार्ट अवर ब्लॉग. पुढे जाऊन आपल्याला जेवणासाठी गाडी पण थांबवायची. आता सध्या तरी 7 वाजले सकाळचे. थोडा वेळाने बघू आपण 12-1 पर्यंत आपण आपल्याला कुठे अरेंज होतं काय. त्याला मी काळाच्या धुळीत मिसळून टाकेन. भाजी नको मागू दे, तुला पाहिजे तर माझे हळू 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 कर. कशाला घाबरतच नाही. ए नको नको, पचपत नाचत नाही. पाण्यात नको, पाण्यात नको. तर मित्रांनो, आपण जेवायला थांबलो होतो हॉटेल मातोश्री होती, शिक्रापूर फाट्याच्या पुढे थोडंसं 10-15 मिनिटं. एकदम भारी जेवण वगैरे होतं. आणि मुळात म्हणजे आता सांगायचं झालं तर इथं लहान मुलांसाठी खेळासाठी पार्क वगैरे पण आहे. तर आम्ही चांगले खेळत वगैरे होतो. बट ते लहान मुलांसाठी त्याच्यामुळे आम्हाला भेटावं लागत ना. पण या कधी इथं आलात तर विजिट करा. हे बघा आमचा शिंटुकल्या सांग. मित्रांनो, बघू शकता लहान मुलांचा 5 वर्षाखालील मुलांसाठी झोका बांधला आहे. 55 वर्षाची बाई झोका करायला लागली. 28, 45 नाही सॉरी 55. कसं वाटतंय तुम्हाला हॉटेल मातोश्री वाल्यावरती? बिल कोणी भरलं? प्रमोशन, स्वतःचा ब्रँड प्रमोशन. सो मित्रांनो, एक प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. थोड्या मेडिकल इमर्जन्सीमुळे आपण वेरूळ लेणीला जायचं कॅन्सल करतो आहे आणि फक्त नवनाथ महाराजांची समाधी आहे तिकडे जाणार आपण फक्त. सो ही एक अपडेट आहे. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे. नाथ महाराज मंदिर. वाजलेत खूप लेट झाला, आता 7:45 झालेत. मला शॉपिंग करायचं होता. चला आपण कोणता वापरतो शॉपिंग? तुम्ही काय बघ, आमचा पिल्लू पण आला आहे एकनाथ महाराजांच्या पैठणला. फॉर्च्यून वेगळं का पिल्लू? हाय कर, हाय कर, हाय कर. काय पाहिजे तुला? बापरे बापरे.
आवाज येईल आवाज ना. आधी आपण पाया पडून घेऊया ना. आई बघ आई. एक डबा पुढे. ते काय इथे आहे, जरा उचला. आता पण मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर बाहेर खूप जरा पाऊस झालेला म्हणजे आम्हाला खूप भारी वाटते वातावरण वगैरे. असं फोटो काढूया ते बघ ते काढायचं. काढूया ना. मित्रांनो आता आपण पावशी भाजलेली आहे गुंडी म्हणून एक मम्मीच्या नावाची नाही सर्वांचं नाव आहे बघा गुलाब जेव्हा नावाचं केलं आपण त्याला माहीत नाही जाऊ दे. असंच मी पुण्य कमवत जाईल थोडा थोडा माझ्या आयुष्यात. तुम्ही माझ्याकडे कसं बघतो बघा. इसको भी डर लग रहा है. पिल्लू हे कोणला घेतलंय. त्या पिल्लूला आपण एक गाडी आणि एक पोपट घेतलाय करणारा. इकडे यांचे माळ वगैरे घेऊन चालू आहे. सोनू दाखव. ट्रिपल लेअर ना. हा कंठी माळ कंठी माळ. पिल्लू इकडे पिल्लू. सो पिल्लूला आता जरा शॉपिंग मध्ये इंटरेस्ट आहे. रांगोळीचं सामान वगैरे घेते. मित्रांनो काय घेतलं असेल मी अजून करा. माझ्या मम्मीसाठी साथी. मम्मी काय उपयोग याचा. त्याचा ना गव्हाच्या कुरडया करताना तो चिकलटायला लागते. आणि ते काम कोण करतं. ते काम कोण करतं आपल्या घरात. आपणच करूयात ना. कोण करतं. तू कर मी करते. कर काय असतं मी करत नाही का. हो करते. आज मला त्याचा मोबदला म्हणून भेटलोय. सो आता आम्ही आलोय पितळांच्या भांडीच्या दुकानात म्हणजे मूर्त्या पण आहेत ते. सोड चुप. बॅट नाहीये ती. सोड. उठ 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 उठ. पाच मिनिटं आधी घेतलं होतं. बघितलं काय केलं. अच्छा ब्रँड अशीच अवस्था
सो मित्रांनो, आता एक सिच्युएशन आहे आपल्याकडे. आणि टॉवेलच्या वरती तुझी आमच्या घरातले महान सगळे व्यक्तिमत्व ज्यांनी माझ्या प्रत्येक सुखादुःखात सगळं दुःख दिलंय मला, त्याने आजपर्यंत एक मला दुःख दिले. ह्याच कपड्यावरती मी उद्या दिसणार तुम्हाला, कारण की यांनी माझे कपडेच घरी विसरून आलेत. नाही नाही आमची चुकी नाही. जेवढं सगळं मी सगळं सामान आणलं तेवढंच आणलं इथं, बाकी यांनी एक पण नाही आणलं. नाही नाही ऍक्च्युली ही आमची चुकी नाहीये, ही तुझीच चुकी आहे. कारण की तू कपडे घेतले नाहीस तुझे. म्हणजे मी ह्यांचे पण घ्यायचे, माझे पण घ्यायचे. अरे मी एक पिशवी विसरलो, नाही नाही ऍटलीस्ट मग पिशवी मी बघून बाकी तरी यायची. सगळं काम करत होते ना. जाऊ दे भाई, मला बोलायचं नाही, सिच्युएशन होती. जाऊ दे, दरवेळेस आता काय? दरवेळेस मलाच पोपट होतोय. मी सगळ्यांना घेऊन येतो पुढे करून. काय बरोबर की नाही बघ, तुझ्या लेकाला त्रास आहे का नाही सांग मला. बोल, शब्द बोल जरा 2-3. आणि मम्मीचं कॉन्ट्रीब्युशन बघा, बॉटल घेणार मम्मी आता पण, ती पण नातवाची. एवढं तर कॉन्ट्रीब्युशन आमच्या घरात, सगळं सामान. जाऊ दे आता आपण आणि मला चार्जर घ्यायचं होतं मोबाईलचं. आता बघा, अजून एक गोष्ट विसरली. चार्जर आणि मोबाईल चार्ज होत नाही, तुला माहिती आहे ना दुसऱ्या आहे ना. आणि सगळ्यात मी गोष्ट दादा, मी जेवायला गेलो होतो तर तिथे आम्हाला एक भारी गोष्ट काय सापडली की 99 रुपयामध्ये पोटभर जेवण होतं, अनलिमिटेड. आणि भाजी वांग्याची आणि चना मसाला वगैरे होतं, एकदम क्लास. आम्ही जेवलो, वरण भात वगैरे, चपाती अनलिमिटेड. मंदिराच्या समोरच आहे ते ऍक्च्युली हे हॉटेलचं नाव काय होतं ऍक्च्युली. उद्या सकाळी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवतो, म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मेन्शन करतो. आणि आता आपल्या 600 रुपयामध्ये इथे रूम चांगली भेटली, 2 BHK सारखी मोठी, 2 बेड वगैरे आहेत. तर मी तुम्हाला ती पण दाखवतो. आता आम्ही चालत मंदिराच्या गाभारातच आपण. भक्ती निवासमध्ये चाललं आहे, जिथे आम्हाला 600 रुपये एका नाईटसाठी स्टे करायला भेटले. चला जाऊ आपण. मित्रांनो, शुभ सकाळ. आता आपण दर्शन घेऊन मागच्या साईडला आलो होतो मंदिराच्या, जिथे की जायकवाडी धरणावरती, म्हणजे गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण बांधलेलं आहे. तिथे आपण बघून आलो. त्या जस्ट पाणी खूप आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो काल संत एकनाथ महाराज समाधी क्षेत्रामध्ये पैठण येथे. आणि तुम्ही पाहू शकता, ही जी पार्किंग आहे मागची, ती फुल फ्री पार्किंग आहे. आणि तिकडे राहण्यासाठी पण सुविधा आहे लोकांना. आणि मूळ महत्त्वाचं म्हणजे ही गोदावरी नदीवरती जे बांधलेलं धरण आहे ते खूप अतिशय प्रचंड मोठं आहे. मी बघितलं ते जायकवाडी धरण खूप मोठं आहे. आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू होतोय. सो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असा सपोर्ट राहू द्या. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.